मुख्य दरवाजा की जेथून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. आणि ह्या किल्ल्याला प्रवेश करण्यासाठी ही जे डोर आहे किंवा दरवाजा आहे हा एक लेणी तोडून बनवलेला आहे. पाहू शकता ही अशी सुंदर आणि भव्य अशी मोठी लेणी आहे. आणि या लेणीला त्याच्या लेणीची काय अवस्था आहे आता तुम्ही पाहू शकता. या गडाच्या प्रवासामध्ये ते अनेक अशा लेणी पाण्याच्या टाक्या ह्या आपल्याला पुढे दिसणार आहेत. तर चला मित्रांनो तुम्हाला ते दाखवतो आता. तर चला मुख्य दरवाजापासून पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या जे दगड टाकलेले आहे किंवा दगडी दिसतात आहेत तुम्हाला हे जे चौकोनी टाईप आहेत तिथं जुन्या काळात ह्या पाण्याच्या टाक्या खोदलेल्या असतात. कारण ते तसं चिन्ह खोदलेले आहे किंवा त्याची खूण म्हणून ती पाण्याच्या टाक्याची खूण म्हणून ती असते. पाहू शकता. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही की हे जे दगडाचे तुम्हाला अवशेष दिसतात हे दगडाचे अवशेष म्हणजे जुन्या काळात इथे जे लोक राहत होते किंवा जे राहून गेले त्यांच्या घराचे अवशेष आहे. आणि हे एक ऐतिहासिक वास्तू म्हणून येथे जतन करण्यात आले आहे. पाहू शकता पूर्ण परिसर हा दगडच्या अवशेषाने भरलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आहे येथे सर्वात मोठी पाण्याची अशी टाकी जी की खूप खोल आणि खूप लांबीने मोठी आहे किंवा आकाराने खूप मोठी आहे असे पाहू शकता तुम्ही. जुन्या काळात कोणी कोरली कोणाला माहीत नाही पण तिचे पाहू शकता तुम्ही किती पाणी आहे त्याच्यात सध्या. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जी पाण्याची टाकी आहे ती आतमध्ये किती खोलवर आहे अशी आणि किती लांब आहे. तिचा भव्य दिव्य असा आकार तुम्ही पाहू शकता. ही अशी मोठी आहे पाण्याची टाकी. तर मित्रांनो थोड्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून एक अशीच पाण्याची टाकी किंवा एक छोटंसं विहार दिसते. पाहू शकता कोरलेलं आहे पण त्याची आता काय अवस्था झालेली आहे आणि ते आता पूर्ण मातीने दगडाने पूर्ण ते भरून गेलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. मित्रांनो हे आहेत कोरीव दगड. ती सुंदर अशी नक्षी बनवून कोरलेले आहेत. पाहू शकता खूप छान असे. जाऊयात आता मुख्य लेणीकडे. तर तुम्हाला दाखवतो तिथे काय आहे ते. तर मुख्य लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला ही दिसते अशी मोठी पाण्याची टाकी जी खूप खोल आहे आणि त्या सध्यात पाणी नाही आहे. त्या पाण्याच्या टाकीलाच जवळ एक असं लेणी आहे. लेणी किंवा छोटंसं विहार म्हणू शकता. पाहू शकता तुम्ही आतमध्ये खूप असं लांब आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही ही कातळात कोरलेली सुंदर अशी लेणी आहे आणि छोटं विहार आहे ते. आणि ह्या लेणीच्या आतमध्ये थोडंसं अजून पुढे गेल्यानंतर तुम्हाला एका साईडला अजून एक छोटीशी लेणी किंवा विहार कोरलेले दिसेल. पाहू शकता तुम्ही. आणि ह्या जे विहार किंवा लेणी आहे तुम्ही पाहू शकता की ह्या लेणीची काय अवस्था करून ठेवलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो ही आहे मुख्य लेणी. पाहू शकता तिला बाहेरून कलर वगैरे देण्यात आलेला आहे. आणि तुम्ही हे जे पिलर बघू शकता त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही छताला त्याला पाहू शकता की सुंदर असं कमळाचं फूल कोरलेलं आहे. ते एक शिल्प आहे कमळाचं. पाहू शकता. आणि मुख्य जे लेणी आहे किंवा आतमध्ये तुम्ही पाहू शकता की एक शिल्प आहे. त्या शिल्पाला शेंदूर लावून पूर्ण त्याचा
नाश केलेला आहे किंवा ते उद्ध्वस्त केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे आहे एक छताला सुंदर असं बनवलं नक्षीकाम, की ज्या त्यामध्ये कमळ कोरलेलं आहे, पण त्याची जी शिल्प म्हणणं आपण ते खूप सुंदर असं आहे, पाहू शकता तुम्ही. जुन्या काळात कुणीही जे कोरलेलं आहे त्याची कला तुम्ही पाहू शकता इथं, किंवा त्या कलेला तोड नाही तुम्ही असं म्हणू शकता, कारण कातळात कोरणं हे सोपं नसतं. पाहू शकता मित्रांनो, सुंदर असं शिल्प आहे, कमळाचं कोरलेलं आहे, या लेणीच्या आतमध्ये आहे. तर मित्रांनो पाहू शकता हे सुंदर असं नक्षीकाम आणि सुंदर अशी बनवलेली ती कमळाची नक्षी. पाहू शकता मित्रांनो, जुन्या काळात जे कोणी कारागीर होते त्यांनी कशा प्रकारे हे बनवलेलं आहे, पाहू शकता. आणि हे तुम्हाला जे एक स्कल्पचर दिसतं किंवा शिल्प दिसते, ते शिल्पाला शेंदूर मारून किंवा दुसरं काहीतरी टाकून ते पूर्ण खराब करून टाकलेलं आहे, पाहू शकता मित्रांनो. आणि ह्या लेणीचं मूळ जे स्वरूप आहे किंवा मूळ जे रूप आहे ते पूर्ण बदलून टाकलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. ही अशी एक आहे अतिक्रमणित लेणी की जी ह्या गडावर आहे, पाहू शकता. तर मित्रांनो, ह्या लेणीच्याच बाजूला अजून एक मोठी अशी लेणी आहे किंवा विहार आहे, दाखवतो तुम्हाला. तर हे आहे मोठी अशी लेणी, एक विहार आहे, पाहू शकता. आतमध्ये भव्य दिव्य असा आकार असणारं, पाहू शकता मित्रांनो. ही आहे त्रिकोणागड येथील लेणी, ती खूप मोठी आहे, पाहू शकता. आणि आता तिची काय अवस्था आहे पाहू शकता तुम्ही. ही आहे त्रिकोणागडावरील लेणी. मित्रांनो, ही आहे त्रिकोणागडावरील अतिक्रमणित लेणी, पाहू शकता. सध्या तिची काय अवस्था करून ठेवलेली आहे इथलच्या लोकांनी. आणि ज्यांनी कुणी ही कोरलेली आहे त्याचा इथे उल्लेखही नाही, गडावर काही शिलालेखही सापडलेला नाही. मित्रांनो, तुम्ही जसे जसे गडावर जाता तसे तसे तुम्हाला अजून पाण्याच्या टाक्या आणि लेणी पाहायला भेटतील, पाहू शकता. ही आहे एक अजून मोठी लेणी आणि तिथेच खाली कोरलेली आहे मोठी अशी पाण्याची टाकी, पाहू शकता. जुन्या काळात कोरलेली ही पाण्याची टाकी आहे, ती ती खूप खोल आणि खूप मोठी अशी आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता, सुंदर अशी कोरलेली एक लेणी आणि त्याच बाजूने खाली कोरलेली अशी, त्याच लेणीच्या खाली कोरलेली अशी खूप मोठी अशी पाण्याची टाकी, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. आणि इथे बोर्ड पण लावलेला आहे. तर मित्रांनो, जात आहोत अजून एका लेणीकडे, जी की सर्वात वरच्या साईडला कोरलेलं आहे आणि ती आहे एकदम कडेच्या साईडला, पाहू शकता. हा बुरुज आहे, बुरुजाच्या कडेच्या साईडला हे कोरलेलं आहे आणि खूप मोठी आणि भव्य दिव्य अशा आकाराने ही लेणी कोरलेली आहे, पाहू शकता. हे जे पत्रे टाकले आहे तिथे आहे पाण्याची टाकी आणि आतमध्ये कोरलेली आहे ही सुंदर अशी लेणी, पाहू शकता तुम्ही. आणि आता त्याची काय अवस्था आहे ती पण पाहू शकता.
ही आहे त्रिकोणागडावरील लेणी, होऊ शकता मित्रांनो. ही आहे अजून एक लेणी आणि ह्या लेणीच्याच अजून बाजूच्या साईडला आहे मोठ्या अशा पाण्याच्या टाक्या की सध्या त्याच्यामध्ये थोडेसे पाणी आहे, होऊ शकता तुम्ही. ही आहे खूप मोठी अशी पाण्याची टाकी जे सध्या काही नाही त्याच्यामध्ये. आणि ह्याच पाण्याच्या बाजूच्या साईडने अजून एक खूप मोठी पाणी टाकी आहे, होऊ शकता. सध्या त्याच्यात थोडंसं पाणी आहे. ती गडाच्या एकदम वरच्या साईडला खोदलेली आहे, पाहू शकता तुम्ही. ही आहे पाण्याची टाकी. तर मित्रांनो, ह्या पाण्याच्या टाकीनंतरही अजून वरच्या साईडला पाण्याच्या टाक्या आहेत, पाहू शकता तुम्ही. ही एक आहे अंडरग्राऊंड वॉटर टँक, ही दुसरी आहे अंडरग्राऊंड वॉटर टँक. आणि ह्याच पाण्याच्या टाकीच्या समोर आहे खूप मोठी अशी पाण्याची टाकी, पाहू शकता. दाखवतो तुम्हाला. ही आहे मित्रांनो खूप मोठी अशी पाण्याची टाकी, पाहू शकता. आणि इथेच एक जवळ असं मंदिर आहे बांधलेलं, त्याची ही पिंड वगैरे आहे, पाहू शकता. जुन्या काळातील मंदिर आहे. आणि ही आहे खूप मोठी अशी पाण्याची टाकी, पाहू शकता मित्रांनो. ही आहे त्रिकोणागडावरील इथे पाण्याची टाकी, पाहू शकता. खूप मोठी अशी पिलर्स आहेत आणि ह्या पिलर्समध्ये ही पाण्याची टाकी खोदलेली आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. जुन्या काळात खोदलेली ही पाण्याची टाकी की जी ही या गडावर आहे, पाहू शकता. असा होता आजच्या त्रिकोणागडावरील लेणीचा प्रवास. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.